4 वाजल्यापासून उभा आहे. बरेच जण या लाईन मध्ये सगळे अडकलेले आहेत. प्रशासनाकडे यंत्रणा नाही आहे का असा माझा प्रश्न आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून. फक्त पैसे घेऊन अडकून बसा एवढं फक्त बोलतो. पेशंट घेऊन आलेले आहेत तरी काहीतरी त्यांनी करायला पाहिजे. आता मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मध्यरात्रीपासून एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली होती. प्रोपोलिन गॅसचा टँकर पलटी झाल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक साधारण 8 तास ठप्प होती. मध्यरात्री ढोका टळल्यानंतर टँकर तिसऱ्या लेनवर घेण्यात आला आणि एका लेनवरून मुंबईकडे वाहतूक मार्गस्थ केली गेली. मात्र वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ गेल्या सुमारे 15 तासांपासून टँकर पलटी झाल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी आता निवडणुका संपल्या तर समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय का अशा भावना व्यक्त केल्या. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर गॅसचा टँकर पलटी झालाय. टँकरमधून होणारी गॅस गळती अद्याप थांबलेली नसल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्ग दोन्ही बाजूंनी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलाय. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून हजारो वाहन चालक अडकून पडलेत. कोणी पहाटे 4 वाजल्यापासून तर कोणी रात्री 3 किंवा 5 वाजल्यापासून या ठिकाणी अडकले असून अनेकांची फ्लाईट चुकली आहे. काही कॅन्सरग्रस्त रुग्णही वाहतुकीत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. पाणी, अन्न आणि शौचालयांची सुविधाही अपुरी असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान टोल वसूल केला जातो, पण आपत्कालीन परिस्थितीत महामार्ग इतका वेळ बंद का राहतो असा सवाल वाहन चालकांनी उपस्थित केलाय. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून महामार्ग मोकळा करावा अशी जोरदार मागणी वाहन चालकांकडून होतीये. प्रशासनाकडे यंत्रणा नाही आहे का असा माझा प्रश्न आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून. निवडणुका लागल्या की आपला नेता मंत्री येणार असेल तर एका दिवसात रस्ता बनतो. भर सभेतून फोन लावत कामाचे आदेश दिले जातात. जनता म्हणेल ती पूर्व दिशा असं दाखवण्याचं काम या नेते मंडळीकडून करण्यात येतं. मात्र निवडणूक संपली की नेत्यांचं झालं काम की जनतेच्या नशिबी फक्त ट्रॅफिक जाम.